नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आज आहे 24 तारीख. आपण डेटा जो ॲनालाइज करणार आहे, तो 25 तारखेचा. ओके. सो 25 तारखेचा डेटा आणि काय बदल झालेत ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आजची जी रॅली आहे ना, थोडीशी इम्पॉर्टंट आहे. ओके. इथून मागं मार्केट ज्यावेळी पॉझिटिव्ह गेलं, त्यावेळी आपण ते घाबरण्याचा प्रयत्न नाही झाला किंवा असं वेगळी भीती नव्हती, की आता मार्केट हे आहे. ठीक आहे. तर हे जे मार्केट आहे हे थोडंसं कन्व्हिन्सिंग दिसतंय. आता आज काय झालं दिवसभरात, ओके. क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या आहेत त्या खाली येताना दिसलेल्या आहेत आपल्याला. त्याचा इम्पॅक्ट आहे. मेजर जे मोठे स्टॉक्स आहेत, ते मोठे स्टॉक्स आहेत ते आपल्याला वरती येताना दिसलेले आहेत. लाइक एच-डी-एफ-सी बँक, आय-सी-आय-सी-आय बँक, आय-टी स्टॉक्सनी चांगली रिकव्हरी दिलेली आहे. तर ह्याचा कंपॅरेटिव्ह फार चांगला इम्पॅक्ट मार्केटवर झालेला आहे आणि काही थोडंसं पॉझिटिव्ह होताना दिसतंय का? ओके. पहिलं साईन आपण त्या ठिकाणी हे करतोय. ओके. सो जे वॉर लाइक सिच्युएशन आहे, ती थोडीशी बाजूला जरी ठेवली, तरी आता थोडी रिकव्हरी किंवा बाईंग चालू होते का? अशा अँगलने आपण जस्ट एक सुरुवातीचं एक काय त्याला म्हणूया, जस्ट आपण एक थॉट चालू करायला काही हरकत नाही, की आता थोडं काही पॉझिटिव्ह होण्याची चिन्ह आहेत का? तर याचा अर्थ असा नाही, की लगेचच आपल्याला लाँग जायचंय. ओके. अजूनही आपल्याला लाँग जायचं नाही. थोडंसं मार्केटच्या डेटावरती यायचो. थोडासा डाऊट घ्यायचा आहे आपल्याला, की आता जो निगेटिव्ह साइडचा डेटा आहे, तो थोडासा टर्न पॉझिटिव्ह होतोय की काय? असे असंच काही चिन्ह आहेत का? ओके. सो हे डेटावरती कसे दिसतात ते बघूया आपण. आज दिवसभर तुम्ही पाहिलं असेल, फार चांगल्या पद्धतीचं एकदम सस्टेनेबल मूव्हमेंट झालेलं आहे पॉझिटिव्ह साईडला आणि मार्केट फार चांगल्या पद्धतीने दिवसभर वरतीच राहण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओके. सो चार्टवरती जरी बघितलं तुम्ही, तर अशा पद्धतीने हे जी रॅली आहे ती आपल्याला दिसते. ओके. आता डेटावरती ते कसं दिसतंय? डेटावरती जे दिसतंय ते बघण्याचा प्रयत्न करा. ओके. हे जे फायनल कन्फर्मेशन आहे का? तर कदाचित अजून त्याचा ॲन्सर आहे नो. हे थोडंसं अर्ली होईल, की हे सगळं काही पॉझिटिव्ह झालंय. ओके. आता बघा डेटामध्ये एवढे हेवी जे चेंजेस आहेत ना, ते फार मॅटर करतायत. ओके. ॲज ऑफ नाऊ क्लायंट जो आहे तो 12,00,000च्या ज्या पोझिशन होत्या, त्या पोझिशन आता 8,69,000 वर आणलेल्या आहेत. ओके. तर एवढं हेवी त्या ठिकाणी पुट जे आहेत ते शॉर्ट झालेले आहेत रिटेलरकडून. ओके. तो पॉझिटिव्ह साइडचा हा जो डेटा होता, सॉरी, पुट जे लाँग आहेत ते त्या ठिकाणी कमी झालेले आहेत आणि अशा हिशोबाचं हे नेट टू नेट जो इफेक्ट आहे तो झालेला आहे 8,69,000चा. ओके. 8,69,000ची जी डायरेक्शन आहे ती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे यांनी ज्या पॉझिटिव्ह डायरेक्शन आहेत ना त्या कमी केलेल्या आहेत. आता ह्यांचं पॉझिटिव्ह कमी म्हणजे मार्केटमध्ये जे आहे हे निगेटिव्ह म्हणजे ह्या अर्थाने हे आता निगेटिव्ह होत चाललेले आहेत, राइट? हे निगेटिव्ह होत चालले आहेत. 50% पोझिशन इथे ॲड झालेल्या आहेत. त्याच्या कंपॅरेटिव्ह हे लोकं आता पॉझिटिव्ह झालेले आहेत. आता इथे बघा एकदम 360 बदललेलं आहे. 360 एकदम 360 बदललेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 271%चा चेंज आलेला आहे. म्हणजे काल जी डायरेक्शन होती, काल जे निगेटिव्ह डेटा होता, तो डेटा आता ऑलमोस्ट 2,00,000च्या पॉझिटिव्ह डायरेक्शन त्यांनी घेऊन गेलेले आहेत. ठीक आहे. तर आता हे कसं झालंय, ह्यांनी केलेले आहेत पुट जे आहेत ते थोडेसे शॉर्ट केलेले आहेत. ओके. ऑलमोस्ट 40%चे जे डायरेक्शन आहेत, त्या ठिकाणी शॉर्ट केलेले आहेत. ओके. तर हे थोडंसं काम जे झालंय ते कॉन्झर्व्हेटिव्हच झालंय इथे ह्या 2 स्ट्राईक प्राईसला. पण जो पुट जे शॉर्ट केलेले आहे ते हे. म्हणजे हे डायरेक्शन जी आहे ती एकदम ॲग्रेसिव्हली पॉझिटिव्ह जरी नसली, तरी थोडीशी पॉझिटिव्हिटी यांच्या पोझिशनमधून आपल्याला नक्की बघायला मिळते. ओके. सो वेट फॉर कन्फर्मेशन. अजूनही जे पॉझिटिव्हिटी आहे ती कंप्लीट पॉझिटिव्हिटी आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. ओके. मोठ्या प्लेयरचे मोटिव्ह अजूनही आपल्याला कसे दिसतात, एवढं ड्रास्टिक चेंज होणं थोडंसं सरप्रायझिंग आहे माझ्यासाठी तरी. ओके. अजूनही उद्या 2-3 लाखाच्या जर सरप्रायझिंग झाल्या, तर हा जो कन्फर्मेशन आहे, पॉझिटिव्ह जो बायस आता आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय, तो थोडासा आपण त्या ठिकाणी त्याला 20%, 30%, 40%चं वेटेज द्यायला सुरुवात करूया. ओके. सो जे चेंजेस होतात ना, ते अशाच पद्धतीने होतात, हळू होतात. ते आपल्याला डेटावरती दिसतात. तर ते ॲनलाईज करायचे आपल्याला. इंट्राडेमध्ये होणारे बदल जे आहेत, ते ॲनलाईज करायचे आहेत आणि तो कन्व्हिनिंग मूव्ह जो आहे, तो लाँग रनसाठी आपण जे पॉझिटिव्ह होण्याची जी गोष्ट करतोय,
ती होताना दिसणार आहे आपल्याला. ओके. सो अजून तरी वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे आपण. कन्फर्मेशनसाठी आपण थांबणार आहे. अजून ॲटलीस्ट 2-3 लाखाचा जर डेटा अनवाइंड झाला, की आपण समजू, की काहीतरी घडतंय जे आपल्याला कदाचित अर्ली आयडेंटिफाय होईल पॉझिटिव्ह डायरेक्शन कन्फर्म करण्यासाठी. ओके. सो अजूनही 100% पॉझिटिव्ह नो. एक कन्फर्मेशनसाठी आपण थांबणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा हिशोबाचं हे काम आहे. राइट. तर डेटाचं जे ॲनालिसिस आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतोय. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे रिटेल क्लायंटला याच्यातून बाहेर काढण्यासाठी. ॲट डेटा बघून पॉझिटिव्ह घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे, लाँग टर्ममध्ये पॉझिटिव्ह जायचे की नाही जायचे याचा जो विचार करण्यासाठी आपल्याला हा डेटा रीड करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर बॅक एंडला काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय, पण ते काय घडतंय हे माहीत करणं गरजेचं आहे आपल्याला. डेटावरती पॉझिटिव्ह मूव्ह आलाय, तो खरंच कन्विन्सिंग आहे की नाही आहे, ते आपल्याला या डेटा थ्रू आपल्याला समजू शकतं. राइट. सो थांबूया आजच्या या डेटामध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.